ओंकारेश्वर एक पवित्र स्थळ, जिथे फक्त दगड किंवा मंदिर नाही, तर तिथे फक्त शिवशक्तीचा स्वाद जाणवतो. आज आपण पाहूयात या नर्मदेच्या कुशीत विसावलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र, अद्भुत आणि दिव्य. मध्य प्रदेशामधील खंडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या प्रवाहात एक बेट आहे, जे वरून पाहिलं तर ओम या पवित्र चिन्हासारखं दिसतं. हे फक्त एक साधं बेट नाही, तर त्यात सामावले आहे साक्षात शिवशक्तीची नर्मदा आणि कावेरी या दोन नद्याच्या संगमावर असलेले हे ओंकारेश्वर मंदिर. ओंकारेश्वराला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेचं पाणी एकत्रित आल्यामुळे हिंदूंचं धार्मिक प्रतीक ओम स्वरूप हे देण्यात आलं आहे. ओंकार हे भगवान शिव यांचे नाव आहे आणि त्याच नावावरून याला ओंकारा असेही म्हणतात. हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. या बेटाला मांधाता द्वीप असेही म्हणतात. नर्मदा नदी येथे दोन भागांमध्ये विभागते आणि पुन्हा एकत्र, जणू काही शिव आणि शक्ती क्षणभर वेगळे होऊन पुन्हा एकत्र येतात. या ठिकाणी उभं जरी राहिलं तरी मन शांत होतं, श्वास संत होत आणि आतून कुठेतरी एक आवाज येतो, ओम नमः शिवाय. मंडळी, या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर नाव का पडलं? त्याचा अर्थ काय? तर ओंकार म्हणजे ओम आणि ईश्वर म्हणजे परमेश्वर. म्हणूनच ओंकारेश्वर म्हणजे ओम स्वरूपातील ईश्वर. ही जागा फक्त मंदिर नाही आहे, तर ओम या ब्रह्मनादाचं मूर्त रूप आहे. हिंदू धर्मामध्ये ओम हा शब्द नाही, तर तो निर्मितीचा पहिला नाद आहे. ओम हा स्पंदन आहे आणि जिथे तो नाद प्रकट झाला ते ठिकाण म्हणजे ओंकारेश्वर. यामागे एक कथा आहे. पुराणानुसार एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. देव हरायला लागले तेव्हा सर्व देवता म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि इतर सर्व देव भगवान शिवाकडे गेले. तेव्हा भगवान शिवांनी नर्मदेच्या किनारी ओंकार स्वरूपात प्रकट होऊन दैत्यांचा नाश केला. याच ठिकाणी भगवान शिवाने ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास केला. भारतामधील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे जिथे शिव स्वतः प्रकाशस्तंभाच्या रूपामध्ये प्रकट झाले. ओंकारेश्वरामध्ये दोन मुख्य मंदिरं आहेत, एक ओंकारेश्वर, दुसरं ममलेश्वर. या दोन्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा केल्याशिवाय यात्रा पूर्ण मानली जात नाही. ओंकारेश्वर येथील शिवलिंग स्वयंभू असून ते मनुष्य निर्मित नाही. यामागे अजून एक कथा आहे. ओंकारेश्वर मंदिर असलेल्या टेकडीवर प्राचीन काळी सूर्यवंशातील मांधाता नावाच्या राजाने तपश्चर्या केली होती. वर्षानुवर्षे उपवास, ध्यान, जप. शेवटी या राजाच्या कठोर तपश्चर्येने भगवान शिव येथे प्रकट झाले. त्यानंतर राजाने भगवान शंकरांना विनंती केली की वरदान म्हणून तुम्ही इथे वास करावा. आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांनी येथे स्थापन केलेल्या शिवलिंगामध्ये ज्योतिरूपामध्ये प्रवेश केला. म्हणून या राजाच्या नावावरून या बेटाला मांधाता द्वीप असे नाव मिळालं. ओंकारेश्वर मंदिराची रचना अत्यंत प्राचीन आहे. नागरा शैलीतील वास्तुशिल्प, उंच शिखर आणि भव्य सभामंडप. या मंदिरामध्ये 60 मोठे खांब कोरलेले आहेत. हे मंदिर 5 मजली आहे. 5ही मजल्यावर वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरे आहेत. तळाशी आहे ओंकारेश्वर, त्यावर आहे महाकालेश्वर, त्याच्यावर आहे सिद्धेश्वर आणि त्याच्यावर आहे गुप्तेश्वर आणि त्याच्या वरच्या मजल्यावर आहे ध्वजेश्वर. ओंकारेश्वर लिंगाच्या वर एक महाकालेश्वर मंदिर आहे. तसेच ओंकारेश्वर मंदिर उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या वर आहे. त्यामुळे ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन भाविकांना महाकालेश्वर दर्शनाचा पुण्य लाभ मिळतो. पुरातन काळात माळव्यामधील परमार राजांनी ओंकारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर बनवले. त्यानंतर मराठा राजांनी मंदिराच्या इमारतीचे बांधकाम आणि नूतनीकरण केले. प्रत्येक मजल्यावर एक वेगळी ऊर्जा जाणवते आणि भिंतीवर कोरलेली शिल्पकला प्राचीन काळामधील कथा सांगतात. नर्मदा नदीची परिक्रमा अत्यंत पवित्र मानली जाते आणि ओंकारेश्वर या परिक्रमेचा मुख्य टप्पा आहे. भक्त या संपूर्ण बेटाची परिक्रमा करतात, जवळपास 7 किलोमीटर. प्रत्येक पावलावर ओम नमः शिवायचा जप. कधी डोळ्यात पाणी येतं तर कधी अंगावर शहारे. महाशिवरात्रीला संपूर्ण ओंकारेश्वर उजळून निघतो. हजारो दिवे, घंटांचा नाद आणि भक्तांची गर्दी. श्रावण महिन्यामध्ये तर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. ओंकारेश्वरमध्ये काही क्षण बसलात किंवा काही वेळ थांबलात तर नर्मदेचा वारा चेहऱ्यावर स्पर्श करतो
आणि मनातील चिंता विरघळते. येथील ऊर्जा वेगळी आहे. या ठिकाणी दर्शन व पूजा केल्याने भक्तांना भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो व जीवनातील अडचणी दूर होतात. अडकलेली कामे सुरू होतात आणि अस्वस्थ असणारं मन शांत होतं. डोंगराच्या मध्यभागी ओंकारेश्वर परिसरामध्ये सोमनाथ शिवलिंग आहे. येथे 2 शिवलिंग स्थापन केलेले आहेत. या शिवलिंगाला काका पुतण्याचे शिवलिंग असे म्हणतात. असं म्हणतात की येथे मोठ्या काकासमोर उभे राहिल्यावर व्यक्तीला त्याचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याविषयी माहिती मिळते. मृत्यूनंतर व्यक्ती कोणत्या स्वरूपात जन्म घेईल हे देखील समजते. भविष्य जाणून घेण्यासाठी डोळे बंद करून शिवलिंगाला दोन्ही हातांमध्ये धरावे लागते. औरंगजेबाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला आपला पुढील जन्म जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. तेव्हा तो येथे आला आणि डोळे बंद करून शिवलिंग हातात धरले. तेव्हा त्याला एक डुक्कर दिसले. म्हणजेच पुढच्या जन्मामध्ये तो डुक्करच राहणार असा संकेत मिळाला. त्यामुळे त्याला खूप राग आला. म्हणून त्याने शिवलिंग तोडण्याचा आदेश दिला. परंतु कोणीच हे तोडू शकले नाही. म्हणून त्याने तो मंदिराचा परिसर जाळून टाकण्याचे आदेश दिले. तेव्हापासून येथील शिवलिंग पूर्णपणे काळे दिसत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.